कोकणी माणसाचं थोडी उद्रेक होणार आहे, कोकणी माणूस थोडी रस्ते अडवणार आहे किंवा ब्लॉक करणार आहे, चक्का जाम करणार आहे, आंदोलन करणार आहे, थोडी हायवेवरती जाळपोळ करणार आहे. जसं की फ्री जेवण आम्ही फ्री वाटणार, आम्ही रोरो बोटने तुम्हाला नेणार, आम्ही तुम्हाला ट्रेनने नेणार. अरे पण कोलाड स्टेशन कुठे, ती मुंबई कुठे? कारण ह्या योजना ह्या फक्त तुम्हाला दाखवण्यासाठीच असतात की बघा आम्ही शासन काहीतरी करतोय गणेश भक्तांसाठी, चाकरमान्यांसाठी. नमस्कार, मी गणेश आणि आजचा विषय हा खूप गमतीशीर आहे आणि कोकणवासियांसाठी आहे स्पेशल, परंतु इतर महाराष्ट्रातले लोक सुद्धा बघू शकतात. त्याचं कारण असं आहे की आमच्या कोकणामध्ये विशेषतः हा जो गोवा हायवेचा एक जो प्रकल्प चालू आहे, म्हणजे खूप हा जीवनदायिनी आमच्यासाठी ठरत आलेला आहे. म्हणजे जीवनदायिनी एवढा ठरलेला आहे की जीवनदायिनी की वाहिनी हा विषय आहे. कारण गेल्या 17-18 वर्षामध्ये 4,000च्या वरती ह्या गोवा हायवेवरती मृत्यू झालेत. आणि ह्याला जबाबदार कोण? कोणीच नाही, कोणीच नाही. म्हणजे काय कोकणी माणसं मेलीत काय, गेलीत काय, कोणाला काय फरक पडत नाही. त्याचं कारण असं की कोकणी माणसालाच फरक पडत नाही. कारण मागून समृद्धी हायवे, मी बऱ्याच वेळा समृद्धी हायवेवरून मी जाऊन आलोय. म्हणजे काय बिल्ड क्वालिटी बांधलेली आहे. म्हणजे असं तुम्हाला वाटतच नाही की हे महाराष्ट्र राज्यामध्ये, देशामध्ये अशा पद्धतीचे एक्सप्रेसवे बनतात. म्हणजे पुणे हायवे तर आपण नेहमीच गेलो, पण समृद्धी हायवेचा विषयच खूप वेगळा आहे. म्हणजे A+ त्याचा दर्जाच वेगळा आहे. पण गोवा हायवेचं बघाल तर 17-18 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये समृद्धी हायवे होतो, पण 17-18 वर्ष लागतात गोवा हायवेला आणि अजून झालेला पण नाहीये. ह्याला कारणीभूत कोण? ह्याला कोकणी माणूस. कधी कोकणी माणूस एकत्र आला नाही, कधी आंदोलनं केली नाहीत आणि ज्या पद्धतीनं आंदोलनं करायला पाहिजे त्या पद्धतीनं आंदोलनं झाली नाहीत. बरेच जण राजकारणी येतात आणि तुम्हाला सांगतात की लँड एक्विजिशन झालेलं नाही. लँड एक्विजिशन सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आम्ही त्या नेहमी हायवेवरून जातो. 1-2 महिन्यातून आमच्या नेहमी गावी फेऱ्या असतात. लोकांना हेच सांगितलं जातं की लँड एक्विजिशन मुळे उशीर झाला. असं काहीही नाही. लँड एक्विजिशन हे कधीच झालेलं आहे. तुम्ही जर बघाल तर ऑलरेडी जे तुमचे ब्रिज असतात, फ्लायओव्हर असतात, ते कधीच आधीच टाकून ठेवलेत. म्हणजे 10-12 वर्षापासून आम्ही तो फ्लायओव्हर जशात तसा बघतोय. इकडून मध्येच एक असं टाकून ठेवलंय, त्याच्यामधून आतून गाड्या जातात आणि इकडून भराव टाकून ठेवलाय. बस त्याच्या इकडे काय झालेलं नाही आणि त्याच्या तिकडे पण काय झालेलं, दोन्ही बाजूने असं उघडं सोडलेलं आहे आणि मध्येच एक टोपे बांधून ठेवले तिथून गाड्या यायला जायला. असे फ्लायओव्हर 10-10 वर्षापासून अजून पण आहेत. अशा पद्धतीनं गोवा हायवेचं संत गतीनं काम चालतं आणि त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात दरवर्षी खड्डे पडत असतात, पावसात खड्डे पडत असतात. त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. लोकांना दिवसा प्रवास करणं मुश्किल होतं आणि आता लोकांना गणेशोत्सवामध्ये रात्रीचा सुद्धा प्रवास करावा लागेल. आणि जे रात्री ऑलरेडी प्रवास करतात त्यांना माहिती आहे की आपण कोणत्या अवस्थेतून जातोय. सो ही खूप दुःखद आणि वाईट घटना आहे. परंतु त्याच्यावरती सरकार जे आहे ना, ते नेहमी एक कॉमेडी करताना दिसतं. जसं की आता कॉमेडी केलंय की आमचे जे काही मंत्री आहेत कोकणाचे, भाग्यविधाता, त्यांनी असं म्हटलंय की आम्ही तुम्हाला जेवण देऊ रेल्वेमध्ये. तिथे लिटरली पाय ठेवायला जागा नसते, पाय ठेवायला जागा नसते. म्हणजे आपण म्हणतो नाही का, भैया लोकांची ट्रेन आली ते बघा किती भरून येते, असं तसं. अरे तुम्ही कोकणात एकदा गणेशोत्सवाला, होळीला फक्त त्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करा. इतकी अवस्था बिकट असते. म्हणजे माणसाला जर सुसुला झाली तर इकडून तिकडे फक्त त्या वॉशरूम पर्यंत जाण्याची तुम्हाला जागा नसते. म्हणजे जाऊच शकत नाही, विचार पण करत नाही. मग लोक कमी पाणी पितात. सो अशी ही अवस्था आहे. आणि त्याच्यात आता जेवण फुकट वाटणार तर लोक कसे वाटणार आणि कोण कोण खाणार त्याच्यामध्ये. आणि खरंच कोकणवासियांची ही मागणी होती की आम्हाला जेवण पाहिजे. कोकणवासियांची मागणी हीच आहे एवढ्या वर्ष की बाबा आम्ही सगळे टॅक्स भरू, फक्त आम्हाला आमची गाडी, आम्ही पेट्रोल, आम्ही रोड टॅक्स देऊ, आम्ही टोल टॅक्स देऊ, फक्त आम्हाला रस्ता सरळ द्या, एक रस्ता द्या हो, आम्ही जाऊ सुखरूप. आम्हाला जेवण नको, काय नको, आम्ही फूड मॉल वरती, फूड कोर्ट वरती जाऊन आम्ही आमचं जेवू, तेवढे पैसे आम्ही कमवतो. सो मुद्दा राहतो एक वेगळाच. मग हे असे आमचे मंत्री येतात आणि मग सांगतात रोरो सेवा आम्ही सुरुवात करू, तुम्हाला तुमच्या गाड्या त्या अशा उचलू आणि तुमच्या गाड्या आम्ही समुद्रात फेरी बोट मध्ये टाकू आणि त्या मग बोट मधून तुम्हाला डायरेक्टली जिथे पाहिजे तिथे नेऊ. आता जिथे पाहिजे तिथे कसं काय होऊ शकतं मला सांगा. आता थांबा देणार आहे सिंधुदुर्गात, मग मधला जो पट्टा रत्नागिरीचा आहे, रायगडचा काही भाग आहे. आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो कोकण पट्टा आहे तो काही एवढसा आहे नाही. 720 किलोमीटर पेक्षा जास्त, म्हणजे जवळजवळ 600 किलोमीटरचा तो पट्टा येतो. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही 1-2 थांबे देऊन या गोष्टी सॉल्व्ह करणार आहात. बरं आता सिंधुदुर्गातून जर तो जिल्हा पण मोठा आहे, जवळजवळ 100 किलोमीटरचा आसपासचं त्याचं डिस्टन्स आहे. तो तुम्ही जर एखाद्याला जायचं असेल म्हणजे तिथून त्याला परत 2-2.5 तासाची रनिंग करायची. जर 100 किलोमीटर लांब जायचं असेल किंवा त्याला 50 किलोमीटर, 40 किलोमीटर, तिथून परत उतरून त्याला ती गाडी घेऊन फिरत जायचंय. सो मुद्दा आहे की त्याला प्रवास काही चुकलेला नाही. सो आणि सर्वात कॉमेडी म्हणजे ट्रेनची, ट्रेनमध्ये रोरो सेवा. म्हणजे तुमची ट्रेन, तुमची जी कार आहे ती ट्रेनमध्ये चढवणार आणि ट्रेन मधून कोलाड मार्गे वेर्णाला, गोवामध्ये सरळ घेऊन जाणार. आता ही कशा पद्धतीने घेऊन जाणार त्याची थोडीशी प्रोसेस सांगतो. तुम्हाला हसायला येईल लिटरली. बोरिवलीवरून जर एकाला आपली कार ही कोलाडवरून
गोवाला किंवा सिंधुदुर्गला जर घेऊन जायचे, रत्नागिरीला घेऊन जायचे, तर त्याला आधी नोंदणी करावी लागणार, आधी बुकिंग करायचे आणि त्याला कोलाडला गाडी चढवण्याच्या अगोदर 3 तास आधी त्याला तिथं उभं राहायचं. 3 तास पेपर वगैरे सगळे प्रोसिजर करण्यासाठी. आणि तो बरं कार घेऊन गेलाच तिथे, तर त्याच्यामध्ये फक्त 3च लोक जाऊ शकतात. 3च लोकांना पास अलाउड आहे. म्हणजे 2 लोक एसी मध्ये आणि एक माणूस सेकंड क्लासमध्ये. आता एक मुलगा असेल आणि तो जर 14-15 वर्षाचा असेल, तर तुम्ही त्याला काही वेगळे ठेवणार आहात का? किंवा त्याची आई वेगळं राहील का? सो मग तो कार घेऊन जाते, त्याला उपयोग काय? सो हा एक टेक्निकल फॉल्ट आहे. म्हणजे हा प्रयोग काही यशस्वी होणार नव्हताच. मी स्पष्ट सांगतो, हा यशस्वी होणार नव्हता. कारण आतापर्यंत आजची तारीख आहे 20 ऑगस्ट. 20 ऑगस्टला आजच्या तारखेला नोंदणी झाली आहे फक्त एक. चौकशा येत आहेत पण नोंदणी एकच झाली. आणि गणेशोत्सव आता या 1 आठवड्याने गणेशोत्सव सुरुवात होईल. सो लोक ही सेवा, ही जी ट्रेनची सेवा आहे ती पॉसिबल होणार नाही. कारण 130 किलोमीटर बोरिवलीवरून, विरारवरून आणखी पुढून तिकडून 150-160 किलोमीटर तो कोलाडला येणार. 4-5 तासाची तो रनिंग करणार आणि त्याच्यानंतर मग तो गाडी चढून परत तिकडे करणार, परत त्याला कोलाडला उतरायचंय. आणि जो कोलाडचा जो महत्वाचा पट्टा आहे ना, तोच रस्ता खराब आहे. जिथे अवस्था दयनीय वाईट आहे ना, जिथे मनस्ताप होतो, म्हणजे गाडी चालवताना खरंच राग येतो. म्हणजे तीट आलाय आता या कोकणी माणसाला. खरंच सांगतो, मी जातो तिथून, रस्ता तिथेच खराब आहे आणि त्याला तिथेच जायचंय, अडकायचं. आणि ट्रॅफिक त्यावेळेला पण असणार, जो त्यावेळेला जो जाईल गाडी घेऊन त्यावेळेला. असं मुद्दा असा आहे की परत मुंबई सेंट्रल वरून जर कोणाला जायचं असेल तर मुंबई सेंट्रल जवळजवळ 130 किलोमीटर मुंबई सेंट्रल किंवा मुंबई आहे. त्याला 2.5 ते 3 तास लागणार नॉर्मली डेला त्याला फक्त चालायला. मी सांगतो गणेशोत्सवामध्ये त्याला 5 ते 6 तास लागणार कोलाडला पोहोचायला. जे 3 तास लागणार आहेत ना, त्याला 6 तास लागणार कोलाडला पोहोचायला. म्हणजे मुंबईवरून तो निघणार नवी मुंबई, पनवेल नंतरला मग पेण नंतर कोलाड. या अशा गोष्टी एवढं त्याला प्रवास करायचाच आहे. शेवटी त्याला 4-5 तास गाडी चालवायचीच आहे. परत येते 4-5 तास गाडी चालवायचीच आहे. आणि तिकडे गेल्यावर त्याचं डेस्टिनेशन मध्ये घरी जाईपर्यंत परत त्याला तिकडून गाडी चालवायची आहे. सो ही एक कॉमेडी आहे. त्याला शेवटी वेळ द्यावाच लागणार आहे. आणि 7,885 रुपये मी लोकांना सीएनजी साठी 200-300 रुपये वाचवण्यासाठी सीएनजीच्या लांबच्या लांब रांगेत उभं राहताना मी पाहिलंय. मुद्दा हाच आहे की जे गणित काही केली जातात ना, ती मला वाटतं नियोजनबद्ध, व्यवस्थित आणि माणसांचा काय समस्या आहे, माणसांची, लोकांची काय समस्या आहे, मागणी काय आहे, याच्यावरती जर समाधान करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं प्रत्येक योजनेचा हा फायदा प्रत्येकाला होऊ शकतो. परंतु मी सांगतो, हे जे रोरो वगैरे जे म्हटलं जातं ना सारखं वारंवार, हे काही प्रत्यक्षात यशस्वी होणाऱ्या योजना आहेतच नाही. लाखोने लोक निघतात, तुम्ही त्यांना न्याय तुम्हाला देता येणारच नाही. हे सबशेल फेल होणारे प्रोजेक्ट आहे, फेल होणाऱ्या योजना आहेत. पण तरी पण ह्या मुद्दामून दाखवल्या जातात, प्रोजेक्ट केल्या जातात. मी काही कोणाच्या विरोधात नाही. जर त्या सक्सेसफुल झालं तर चांगलंच आहे. पण 20 ऑगस्ट पर्यंत एकच नोंदणी आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, लोक कॉल करतायत हेल्पलाईनला किंवा ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी, परंतु कोणी रजिस्ट्रेशन करत नाहीये. त्याचं कारण टेक्निकली ह्या ज्या मी सांगितल्या नाही गोष्टी आहेत त्या खूप वेगळ्या आहेत. आणि बरं, हा फायदा रत्नागिरीकरांसाठी होणारच नाही. जसं की फ्री जेवण आम्ही फ्री वाटणार, आम्ही रोरो बोटने तुम्हाला नेणार, आम्ही तुम्हाला ट्रेनने नेणार. अरे पण कोलाड स्टेशन कुठे, ती मुंबई कुठे, काय संबंध? 130 किलोमीटरचं अंतर चालायचंय. कारण ह्या योजना ह्या फक्त तुम्हाला दाखवण्यासाठीच असतात की बघा आम्ही शासन काहीतरी करतोय गणेश भक्तांसाठी, चाकरमान्यांसाठी, आमचं किती कटिबद्ध आहे सरकार, ह्या गोष्टी दाखवण्यासाठी. कारण इकडे ते सबशेल फेल झालेले आहेत ना. कारण इकडे गोवा हायवेवरती जो महत्वाचा प्रश्न आहे, ज्याच्यामुळे ह्या 2 गोष्टींचा विचार करावा लागतोय, वाहतूक सेवांचा. सो जर गोवा हायवेज ठीक असता, व्यवस्थित असता आणि तो जर चांगला रुंदीकरण त्याचं चांगलं झालेलं असतं. आता पण जो आहे ना, तो 2 लेन इकडून, 2 लेन तिकडून. जर एक ट्रक असेल ना आणि जर इकडून कुठून गाडी गेली, तुम्ही ब्लॉक. हे कंटेनर त्याच्यावरूनच, ट्रक त्याच्यावरूनच, तुमच्या गाड्या, बस सगळ्या एवढी, आणि लाखो लोक जातात त्यावेळेला. शक्य नाही. आणि ट्रॅफिक मध्ये इतकं मरायला होतं. म्हणजे तुम्ही जर 6 तासाचा प्रवास हा 12-13 तास दुसऱ्या दिवशी होतो, कधी कधी 20-24 तास लागलेले आहेत लोकांना, 2-2 दिवस लागलेले आहेत घरी जायला. म्हणजे सिंधुदुर्गवाल्यांची तर वातातच खूप वाईट असते. म्हणजे लोक काय करतात, आता जी सिंधुदुर्गला जाणारी आहेत ती मुंबईमधून पुण्याला जातात आणि पुणे, सातारा, कोल्हापूर मार्गे मग सिंधुदुर्गला उतरतात किंवा हातकंब्याला उतरतात. सो असं आहे. म्हणजे जवळचा मार्ग आहे गोवा हायवे, पण आम्हाला जायचंय पुण्याला, पुण्यावरून आम्ही तिकडून वरून खाली उतरतो. सो ह्या एका गोवा प्रकल्पामुळे ह्या कोकणी माणसांसोबत असं नेहमी खोटं योजना, खोट्या गोष्टी, भंपक काहीतरी येऊन दाखवावं लागतंय, प्रोजेक्ट करावं लागतंय की बघा आम्ही असं करतोय.
पण त्याच्यापेक्षा साधं सिंपल आहे, मनावरती घ्या आणि 1 वर्षात, 1 ते 2 वर्षात हे रस्ता जेवढा उरलाय तेवढा पूर्ण कंप्लीट करून टाका आणि रुंदीकरण करा. त्याची लेवल इतकी खराब आहे ना, मी सांगतो समृद्धी हायवेची लेवल, मी तुम्हाला फोटो याच्यामध्ये ऍड करेन. गोवा हायवेची लेवल काही फरक, म्हणजे सगळेजण, मी मुंबईकर निखिल ब्लॉगर आहे, त्याला जाताना पाहिली. तो ऑडीने गेला, तर तो म्हणतोय की गोवा हायवे आहे, म्हणजे मला जाता आलं, ट्रॅफिक त्याला मिळाली. पण तो म्हणते वेळी हेच म्हटला की हा रस्ता थोडा खालीवर खालीवर आहे. वल्लव रे नकवा हो, वल्लव रे रामासो, अशा पद्धतीनं त्या गोवा हायवेवरून जर जाता येत असेल असं धडधड धडधड धडधड. आता विचार करा, तो आहे मुंबईकर निखिल, त्याच्याकडे ऑडी आहे, म्हणजे किती सस्पेन्शन चांगलं असेल, बिल्ड क्वालिटी त्या गाडीची किती चांगली असेल विचार करा. पण आपल्यासारखे जे साध्या गाड्या घेऊन जातात, तर फॉर्च्युनर प्रत्येकाकडेच असते असं नाही, बरोबर की नाही. सगळेजण इनोवा अफोर्ड करतात असं पण नाही. सो बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्यांना सस्पेन्शनचा किती त्रास सहन करावा लागत असेल. परत स्पाईनला तुमचे लिटरली त्रास होतो माहितीये का, म्हणजे इतक्या पद्धतीचा खराब हायवे, म्हणजे टीका करायची म्हणून नाही, ज्या पट्ट्यात जिथे काम चांगलं झालंय, म्हणजे बीजेपीच्या सरकारमध्येच हे काम आता चालू आहे, बरोबर. आधीचं जिथून कुठून सुरुवात झाला काँग्रेस पासून, पण बीजेपीच्या काळात जो समृद्धी हायवे झालाय, अप्रतिम काम, A+ दर्जा. पण हाच गोवा हायवे बद्दल असं का व्हावं? त्याचं कारण असं की मनापासून न करणं आणि तिकडचे कॉन्ट्रॅक्टर बाकीचे जे रस्ते ऑलरेडी समृद्धी हायवे चालू होतं तिकडे वळवणं, मग इकडचं हायवे राहिलं, मग काहीतरी परत कोकण वासियांसाठी खोटं बोलायचं. कोकणी माणूस काय करणार? कोकणी माणसाचं थोडी उद्रेक होणार आहे, कोकणी माणूस थोडी रस्ते अडवणार आहे किंवा ब्लॉक करणार आहे, चक्का जाम करणार आहे, आंदोलन करणार आहे, थोडी हायवेवरती जाळपोळ करणार आहे. असं होणार नाही. तो काय शांत आहे, संयमी आहे. त्याला काय येऊन सांगणार आमचे मंत्री, आमचे भाग्यविधाता, आज तुमच्यासाठी आम्ही फुकट जेवण देत आहोत, फुकट जेवणाची थाळी. अरे लाज वाटत नाही, गरज नाहीये रे जेवणाची. मुद्दा असा आहे. सो हा गमतीशीर प्रकार हा ह्या निमित्तानं दरवर्षी गणपतीला आपल्याला दिसतो. सो सरकारला विनंती आणि साकडं आहे की प्लीज यार करा ते गोवा हायवे संपवा विषय. तुम्ही दुसरा कुठचा तरी कोस्टल रोड करताय ना, तो करायला सुरुवात करा, पण आता हा संपवा विषय. जय हिंद, जय महाराष्ट्र.